अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता केंद्रामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह चालू आहे दत्त जयंती निमित्त आणि ह्या सप्ताहाची सांगता होणार आहे ती म्हणजे दत्त जयंतीला। तर आपल्याला 20 ते 27 डिसेंबर पर्यंत आपल्याला सेवा करायची आहे। म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे आपल्याला गुरुचैत्र पारायणाचा। तर गुरुचैत्र पारायण करतो तो व्यक्ती भाग्यवान तर आहेच, पण तुम्ही इतर सेवा जरी केल्या तरी त्या सेवेचं तुम्हाला अनंत पटीनं फळ मिळतं। कारण सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा तिचं अधिक पटीनं आपल्याला फळ मिळत असतं। मग तुम्ही कोणतीही करा, स्वामींचं नामस्मरण करा, स्वामी चैत्र सारामची सेवा करा किंवा तुम्ही गुरुचैत्राचं पारायण करा, कोणतीही सेवा करा तुम्ही, त्या सेवेचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। आपण रोज सेवा करतो पण वेळ जी असते ज्या त्या वेळी जी ती सेवा जर केली ना तिचं फळ आपल्याला खूप जास्त मिळत असतं। आपले कामं खूप लवकर होत असतात। आपल्याला म्हणजे आपण त्याचा विचार सुद्धा केलेला नसतो इतकं चांगलं आपलं होत असतं। त्याच्यामुळे हे जे 7 दिवस असतात ना ते अतिशय महत्त्वाचे असतात। मग ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही कितीही सेवा करा, पुण्याचा तुमचा साठा तुम्ही करून ठेवा, जेणेकरून संकट तुमच्यावर येणार नाही। संकट म्हणजे यायचे असले तरीही तुमची जी सेवा आहे ती तुम्हाला त्यावेळेस कामी येईल। तर आपल्याला उद्या आता केंद्रामध्ये प्रलय चालू आहे, याग चालू आहे, गुरुचैत्र पारायण चालू आहे, इतर हवन आहे, म्हणजे खूप साऱ्या सेवा आहेत। त्या सेवेमधले तुम्ही कोणतीही सेवा करा किंवा सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम। तर आता याग होत असतात, कारण सकाळी गुरुचैत्राचं पारायण होतं, नंतर 10:30च्या आरती नंतर याग होतात। ते याग आता उद्या स्वामी याग आहे। तर तुम्हाला जवळपास जर केंद्र असेल तर स्वामी यागाला तुम्ही नक्की आवर्जून जा। स्वामी याग म्हणजे श्री स्वामी चैत्र सारामृत ह्या ग्रंथाचं हवन होत असतं। आणि जेव्हा आपण हवन करते जेव्हा स्वाहाकार करतो तेव्हा ते हविद्रव्य असतं, ते हविद्रव्य आपण त्या अग्नीमध्ये टाकत असतो आणि त्या देवतांना आपण जेवू घालत असतो। तर उद्या स्वामी याग आहे, तर तुम्हाला केंद्र असेल तर तुम्ही नक्की त्या यागाला जा। त्या यागामध्ये आपण स्वामी चैत्र सारामृतचं हवन करतो आणि आपल्या स्वामींना जेवू घालत असतो। तुम्हाला जर स्वामी चैत्र सारामृत आपल्याला माहिती आहे की आपण रोज पठण करतो, त्याचं 3 अध्याय रोज वाचतो, 11 माळी जप करतो। तुम्हाला स्वामी चैत्र सारामृत ग्रंथ वाचला तर तुम्हाला महाराज कळतील, महाराजांचा स्वभाव कळेल, महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी कशा लीला केल्या होत्या, महाराजांना कसे सेवेकरी आवडतात, त्या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे। स्वामी चैत्र सारामृत, स्वामी चैत्र वाचता ऐकता सकल दोष जातील। आपण ह्या ग्रंथाचं पाठ केले, पठन केलं, मनन चिंतन जर केलं तर आपले आयुष्यातले सगळे प्रश्न सुटत असतात। आपले सगळे दोष आहेत, जे सगळे संकट आहेत ते सगळे निघून जात असतात। आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, आपले गुरु आपल्या पाठीशी उभे राहत असतात। तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या ग्रंथाचं पठन म्हणजे आपल्याला ह्या ग्रंथाचं हवन करायचं आहे। आता तुम्हाला केंद्र जवळ नाहीये, तुम्ही म्हणता आम्हाला केंद्र जवळ नाही, आम्ही काय करावा? हे बघा, आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावी खेडोपाडी सुद्धा केंद्र आहेत। तर तुम्ही शोधा, असेल केंद्र जवळपास तुम्ही नक्की शोधा। थोडंसं लांब असेल, थोडं लांब असलं तरीही तुम्ही जा, कारण आपण सामूहिक पद्धतीची जी सेवा करतो ना त्या सेवेचं खूप जास्त फळ मिळतं आपल्याला एकट्याने सेवा केल्यापेक्षा। तर तुम्ही तिथे जा, तिथे जाऊन तुम्ही ही सेवा तुमची रुजू करा। जाते वेळेस तुम्हाला स्वामी चैत्र सारामृतचा ग्रंथ न्यायचा आहे। हे बघा, ग्रंथ असा दिसतो, असा हा ग्रंथ न्यायचा आहे। याच्यात 21 अध्याय आहेत, 21 अध्यायाचं हवन होतं, जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 तासामध्ये सेवा होऊन जाते। जाते वेळेस बाटली न्यायची आपली सोबत पाण्याची, आसन न्यायचं, एक माळ घेऊन जायची स्वतःची आणि स्वतःच सेवा करायची। सेवा करते वेळेस बोलायचं अजिबात नाही। आपण काय करतो, सेवा करते वेळेस बोललो की ती सेवामध्ये ती बोलणं सुद्धा ॲड होत असतं, मग आपली सेवामध्ये खंड पडत असतो, मग आपली सेवा ती पूर्ण होत नाही। त्याच्यामुळं आपली लक्ष्मी आपली कमी होत असते सेवामध्ये, कोणतीही सेवा करताना आपण जर बोललं तर। त्याच्यामुळे सहसा सेवा करताना बोलायचं नाहीये। सेवा झाल्यावर तुम्ही काय बडबड करायची तर करू शकता। तर ही सेवा केंद्रात जा, आणि नाहीच जर केंद्र तुम्हाला सापडलं किंवा मिळालं, तुम्ही म्हणता खूपच लांब आहे किंवा काही प्रॉब्लेम पण असतात, आपले छोटे मुलं असतात, आपल्याला जाता येत नाही,
मुलं बसू देत नाहीत केंद्रामध्ये. तर अशा वेळेस काय करायचं, घरी तुम्ही तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल तर उद्या महाराजांच्या मूर्तीला मस्त पंचामृताने अभिषेक करा, हिना अत्तर लावा, स्वच्छ मूर्ती पुसून देवघरामध्ये ठेवा. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत याचं पूर्ण पठण करा, पूर्ण ग्रंथाचं एक पारायण करा, घरी करा तुम्ही ही सेवा. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप करा. ही सुद्धा सेवा तुम्ही घरी केली तरीही चालते, पण सेवा करायला चुकू नका. केंद्रात नाही जाता आलं तर घरी पण ही सेवा तुम्ही करा, पण आवर्जून करा. खूप सोपा ग्रंथ आहे वाचायला, मराठीमधून आहे. आणि आपण जेव्हा वाचायला सुरुवात जर केली ना, वाचता वेळेस काय करायचं, कोणतेही विचार करायचे नाही, कोणतं काम राहिलं काम राहू द्यायचं. वाचते वेळेस फक्त वाचनामध्ये जर लक्ष दिलं ना, तुम्ही प्रत्येक शब्दाकडे जर लक्ष दिलं ना, तर आपलं त्याच्यामध्ये मन रमतं आणि तो ग्रंथ कसा आहे काय आहे त्याच्यातली सगळी आपल्याला त्याचा अर्थ कळत असतो. आणि मग आपल्याला वाचायची अजून आपल्याला आवड निर्माण होत असते. आणि अशी आवड निर्माण जर झाली तर आपली सेवा अजून वाढत असते. त्याच्यामुळे सेवेमध्ये वाढ टाकायची, सेवा कधीही कमी होऊ द्यायची नाही. तर तुम्हाला उद्या स्वामी याग आहे, तर नक्की स्वामी यागमध्ये तुम्ही भाग घ्या. आणि नाहीच जर जाणं झालं म्हणजे 99% तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा केंद्रामध्ये, पण तुम्हाला जर 1% म्हणजे नाहीच पॉसिबल झालं तर तुम्ही घरी पण ह्या सेवा करू शकता. तर असं तुम्हाला स्वामी यागामध्ये सेवामध्ये भाग घ्यायचा आहे, तर नक्की घ्या. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.